ते आपण कशा बनायचं जरा सबूत आहे का आपल्याकडे? फोटो पाहिजे. फोटो पाहिजे वरती. कदमाळी म्हणजे ही मारुती पाटलाचं घरचे कदमाळी रस्ता असं खोटं बोलून आमच्या जागेतनं त्याने रस्ता नेला. आहे का? हो मग आणि मलाच मारायला आलाय परत. ओके मोठा. माझं नाव दर्शना संतोष मालुसरी. मला बघा या ठिकाणी मारले. मी रस्ता आली अडवायसाठी. माझ्या मालकाने सांगितलं जाऊन तो रस्त्याला दगडी लावजा. त्यांना काम बंद करायला सांगितले त्यांनी काम बंद केलं नाही म्हणूनसाठी 10-11 जणांनी माझ्यावरती हल्ला केलाय ते शेतामध्ये. कुणी हल्ला केला? ते प्रमोद कदम, विठ्ठल कदम, रमेश कदम, विजय हरिबा कदम, कविता, लक्ष्मी, परत तुम्हाला सांगते ती ही सुमल आणि सुनीता, एवढ्या माणसांनी माझ्यावरती हल्ला केलाय. बजरंग होता, परत अजय होता, अशोक होता. कशासाठी हल्ला केला? ही जागा अडवण्यासाठी आलो म्हणूनसाठी. ही जागा कोणाची? जागा आमचीच आहे, दुसरं कोणाची नाही. ह्या जागेतनं जो आता रस्ता तयार होते ते कोणासाठी होते? तो उज्ज्वला टेल अग्रो टुरिझम उज्ज्वला अग्रो टुरिझम या रोडचा हॉटेलसाठी त्यांनी रस्ता काढलाय आमच्यावरती हल्ला करून. तुम्ही तर म्हणता ही जमीन तुमची आहे, मग तुमच्या जमिनीनं रस्ता जाताना तुम्ही त्यांना अडवलं नाही का? अडवलेला असताना त्यांनी दंडशाही अडवलेला असताना मला हाणामारी करून मारून मग रस्ता काढला. रात्रीचं जेव्हा पहिल्या टाइमला हरकत दिली ना मी, तर त्यामुळे रात्रीचं चोरून ते हे होतं ना रोलवालं किंवा कॉन्ट्रॅक्टर, ते चोरून खडी टाकायला लागला. नंतर चोरून रोल फिरवायला लागला आणि नंतर अचानक मध्ये आम्ही परत बघायला आलो काय चाललंय बघायला तर सगळं बुरुम टाकून ओके. त्याला सांगितलं आता तरी रस्ता करू नका तुम्ही चालू. तरी पण त्या परत खडी टाकली, परत डांबर टाकायला तानाजी शिंदे आणि तानाजी शिंदेनंच हा रोड बनवलाय. आम्ही न सांगताना पण त्याला हा रोड जबरदस्ती बनवला. त्यानं बनवला म्हणजे कशासाठी? त्याचं बिल काढण्यासाठी बनवलं. माझं बिल निघणार. त्याला काम दिलं दुसऱ्याने, कॉन्ट्रॅक्टर दुसरा आहे, प्रांत साहेब आहेत का आणि परत तुम्हाला सांगतो तहसीलदार आहे. यांनी हे काम चालू केलं. परत त्याला पण हरकत दिली आम्ही, तरी पण तो पण काय ऐकला नाही. आणि जो मेन रोड ज्याच्या हॉटेलला गेलाय तो माणूस तर दादागिरीवरती उतरून माझ्या मंडळीवरती त्यांनी 15-16 जणांनी हल्ला केला, मी घरात नसताना. तर शासनानं ह्याचा निर्णय घ्यावा आणि शासनानं मला ह्या रोडची स्टे ऑर्डर म्हणून काढून द्यावं शासनानं. आणि हे रोड मी आता परत त्याला मात्र देणार नाही, हे माझा पक्का ठाम विचार आहे. काय करणार बायका माणसाच्या जरी रोड त्यानं जरी गाड्या घुसवल्या मी JCP घालून उकरू शकतो, कारण जमीन मालकी हक्काची माझी आहे. काही गव्हर्नमेंटच्या जमिनीत आम्ही हरकत करत नाही. मालकी हक्काच्या जर जमिनीमध्ये दुसरा येऊन जर रोड काढत असला तर त्याला अर्थ नाही ना. त्याला तहसीलदार काय झोपलेत का किंवा प्रांत साहेब काय केलंय का, त्यांनी झोपलेत का? मी त्यांना लेटर पाठवले, ते त्यांच्याकडून स्टे ऑर्डर मागितला आहे, सगळं काय मागितलंय मी. तरी पण त्यांनी जर झोपा काढून त्याला जर सपोर्ट करत असतील तर मग त्यांचं पण शेवटी मला बघायला लागणार. तुमची जागा कुठून कुठपर्यंत आहे जरा दाखवा. आमची जागा शिटून ती त्या फाळेपर्यंत आहे, खालपर्यंत. या खालपर्यंत ती मोरी दिसते ना, तिथपर्यंत आमची जागा आहे. त्या समज मंदिरापासून अशी आमची जागा खालीपर्यंत आलेली आहे, त्या कोपऱ्यापर्यंत. दुसऱ्याच्या जमिनीत जाऊन जर तिसरा रोड काढत असेल तर त्याला अर्थ नाही. शासन काय झोपले का? पोलीस स्टेशन पण आलं, पोलीस स्टेशननी फक्त पंचनामा केला. एखाद्या बाईवरती अत्याचार झालाय तर ते पोलीस स्टेशनला दिसत नाही का? विठ्ठल कदम तर का माझ्या अंगावली फार साडी अशी ओढून आम्हाला असा खाली पाडतोय, उड्या मारून माझ्यावर चढतोय, माझ्या कानाखाली मारतोय. असा यो विठ्ठल जो आगरी टुरिझम हॉटेल मालक आहे ना, त्याला असं वाटलं असेल आता माझं एवढं दिवसाला 2-2.5 लाख रुपये धंदा होणारा माणूस जर मी जर असा करत बसलो म्हणजे काय करायचं? माझी माणसं काय करतील बघा ना. हे असं केलेलं आहे. पोलीस स्टेशनला पण ह्याचा विचार केलेला नाही. पोलीस स्टेशनला नाही विचार केला. पोलीस पाहिजे? स्टेशन फक्त आलं आणि सगळं खोटं करून गेले. निवडणूक आयोगाची कलम लावते ते पोलीस स्टेशन. म्हणजे मारामारी झाली, विनयभंग झाला, ह्याला जर निवडणूक आयोगाची जर कलम लावत असली तर त्याचा अर्थ नाही. पोलिटिशियन मग कशाला पाहिजे आम्हाला? पोलिटिशियन नाही आम्हाला. ते उगाच खोटं आम्हाला केलं त्या दिवशी येऊन. आणि इन्स्पेक्टर मला तुमचं सगळं काय ते मी बघतो, असं करतो तसं करतो. इथं आला, पंचनामा केला, सगळं काय ते केलं. मला इथं मर्डरचं कलम ते 74 लावतो. ही काय म्हणा इथं नख वगैरे लागले ते हाताला. इथं त्यांनी काय ते कोयता वडलाय का काय त्यांच्या हातामध्ये होतं. चौघांचा गोळपा झाला इथं. मग काय होतं हातामध्ये ते काय मला समजलं नाही, पण मला असं वाटतं हे कोयत्याचाच वार असेल. म्हणतो हे तुम्ही खोटं केलं इन्स्पेक्टर. म्हणतो हे नाही लागलं तुम्हाला. आता मी माझ्या हाताला तसं करून घेईन का सांगा बरं? मी आता मोकळी आलेली बाई
आणि पोलीस स्टेशनला अजून त्या आरोपींना उचलले नाहीत. आम्हाला म्हणते की तुम्ही इकडे या, तुम्हाला कोर्टामध्ये जबानी द्यायची. हे असे खोटं बोलतात आमच्याशी, कारण का त्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये न्यायचंय आणि सामनेतल्या पाटीला 500 रुपये दंड आणि 100 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून घेणार आणि विषय सोडून देणार. इन्स्पेक्टर पण महाआरामी, लई आरामी इन्स्पेक्टर. तुमची पुढची भूमिका काय असेल? न्याय नाही मिळाला तर? न्याय नाही मिळत आम्हाला, मग पुढचा पर्याय ह्याच आम्हाला. शेवटी आम्हाला न्याय मिळत नाही. गोरगरिबाला न्याय मिळत नसला ना तर ह्या देशात जगून फायदा नाही. मग डायरेक्ट कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जाऊन आत्मधनाचा इशारा करायचा बस. आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर मग सगळ्यांचं गबाळं गुंडाळायचं आणि सीधा पेटवून घ्यायचं.